5-6 दिवस झाले इतकं गरम व्हायला लागलं ना, सकाळी बाहेर पडल्यानंतर ना वातावरण इतकं छान असतं थंडगार, त्याच्यामध्ये वॉकिंग करायला थोडंसं बरं वाटतं. वॉकिंग वगैरे करून घरी आल्यानंतर ना सगळ्यात अगोदर पाण्यामध्ये थोडंसं चिया सीड्स भिजत घातलेले होते. त्याच्यानंतर मग इकडनं पसारा आवरायला घेतलेला. तर सकाळी सकाळी अर्धा तास तर हे सगळा पसारा आवरण्यातच जातो. सामान जिकडं तिकडं पोरांनी टाकलेलं असतं ते आवरून घेतलं. झाडू पोछा, आंघोळी, देवपूजा सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर असतो तो म्हणजे नाश्ता. सकाळी सकाळी ना थोडंसं काहीतरी खाल्लं तरी बरं वाटतं. नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग नाश्ता केल्यावर इतका आळस येऊन जातो ना, थोडीशी झोप काढावी असं वाटतं. पण कामं पण तसेच पडलेले असतात. तर दुपारचा स्वयंपाक वगैरे करून घेतलेलं होतं आणि त्यांनी शाळेतून आल्यानंतर ना त्याची ॲक्टिव्हिटी करायची होती. ते त्याच्यापाशी बसून एक नाही मग त्याची ॲक्टिव्हिटी तयार करून घेतली. नंतर दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर ना जे काही गरम लागतं ना त्याच्यावर असं वाटतं की सारखं काहीतरी थंड प्यावं. तर उसाचा रस आणलेला होता, ते तिघांनी मिळून मस्त असं एन्जॉय केलं. त्याच्यानंतर पोरांचं तेवढ्यावर काय भागतच नाही, सारखंच म्हणतात भूक लागली भूक लागली, म्हणून म्हटलं चला आज त्यांना ढोकळाच बनवून देऊया. तर एकदम छान असं जाळीदार पण बनतो आणि चवीला पण छान लागतो ढोकळा. तर ढोकळा तयार झाल्यानंतर ना आम्ही तिघांनी मिळून मस्त असं एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये गेलेली, ते थोडंसं लिंबू वगैरे आणायचं होतं, भाज्या पण आणायच्या होत्या. तर लिंबूचं रेट इतकं महाग झालेत ना, 10 रुपयाला लिंबू एक नाही, इतकं छोटे छोटेसंच लिंबू देतात. तर लिंबू घेतलं, भाज्या वगैरे घेतल्या. घरी आल्यानंतर ना मस्त अशी आज अंडा करी बनवली होती. ते सगळा स्वयंपाक करून ना जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतरचं जे काय काम असतं ते म्हणजे किचन कट्टा आवरणं, भांडी वगैरे घासणं. जोपर्यंत किचन कट्टा भांडी वगैरे होत नाही ना तोपर्यंत मग काही चैनच पडत नाही. आणि ते सगळंच व्यवस्थित क्लीन करून ठेवलं ना तर मग सकाळी उठल्यानंतर ते बघायला पण छान वाटतं आणि मग पटकन कामाला पण सुरुवात होते. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब